आम्ही तुमचे कोणी नाही आहात आणि तुम्हीही आमचे कोणी नाही आहात. तुम्ही एक बापर जिवंत मारलं रे. आजपासून तुम्ही आमच्या मुली नाही आहात. आमच्या आयुष्यात आमच्या घरात तुम्हाला जागा नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा. वनवायोरी पेटला खेळ मांडला. खेळ मांडला. खेळ मांडला देवा. खेळ मांडला. ताई, आपण आज जायचं का? पण पप्पा नाही बोललेत ना. ताई, काय करायचं आपण आता? का स्वामी, माझ्यासोबतच का? एवढं काय केलंय मी? आज मम्मी माझ्यामुळे हॉस्पिटलमध्ये. पप्पा आमचा तिरस्कार करतात. सगळं माझ्यामुळे होतं. मला माहितीये माझ्यात आधी हिंमत नव्हती काही सांगायची, पण मी काय करू? मी अशीच आहे, तुम्हाला माहिती आहे. पण या सगळ्यात प्लीज प्लीज माझ्या मम्मीला काही होऊ देऊ नका. माझ्याकडे खूप मोठी चूक झाली, पण तिला आम्हाला करा. वेडीस का ग? जे काही झालंय ना ते माझ्यामुळे झालंय. शरू, हो, माझ्यामुळेच झालंय. मी पहिलेच मम्मीला सगळं सांगून टाकायला हवं होतं. माझ्यात हिंमत पण होती, पण मी विचार करत राहिली ग की योग्य वेळ येईल, योग्य वेळ येईल. पण ती वेळ कधी आलीच नाही. आज मम्मीची जी अवस्था आहे ना, फक्त माझ्यामुळे. हो, माझ्यामुळे. नाही अगं ताई, ह्या प्लॅन मध्ये मी पण होते. मला पण सगळं माहित होतं, तरी मी शांत बसून राहिले. पण पप्पाने आपल्याला घरात यायचं नाही म्हणून सांगितलंय. आणि मम्मीची पण अशी अवस्था आहे. ताई, ताई, ते खरंच आपल्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकणार. काय मी नाही राहू शकत मम्मी पप्पाशिवाय. आपण इथेच थांबायचं. आपली हीच शिक्षा आहे. आज आपल्यामुळे मम्मीला त्रास झाला ना, ती फक्त बरी होऊन देत बस. तुम्ही संकटात साथ देताना नेहमी, आता पण द्या प्लीज. मम्मीला काही होऊ देऊ नका प्लीज. आकाश, अरे साक्षी कुठे? अगं ती खालच्या फ्लोअरवर बसली, तिला सफोकेशन होत आहे. काय होऊन बसलं रे हे सगळं? माझी ही अवस्था आणि सुभाष भाऊजींनी बघितलं ना कसं नको नको ते बोलून मुलींना इथून जायला सांगितलं. मुलींचं वागणं मला सुद्धा नाही आवडलंय, पण असं त्यांना इकडनं जायला सांगणं नाही पटत रे मनाला माझ्या. आई, तू एकदा बोल ना काकांशी. सुभाष भाऊजी, अहो आता राग धरून काय होणार आहे? असं नका करू. मला मान्य आहे की झाली आहे चूक त्यांच्याकडून, पण अहो तुम्हाला सोडून कुठे जातील? ते आपल्याच पुरी आहेत ना. उमाताई, मला आता खरंच समजत नाही काय करायचं ते. पण माझ्या बायकोची अवस्था ज्यांच्यामुळे झाली आहे ना, ते मला इथं कुणीच नको आहेत. आणि आम्हाला काही झालं ना तर आयुष्यभर यांना माफ नाही करणार. सुभाष बरोबर बोलतोय. ही काय पद्धत झाली का वागायची?
हा हा सगळा पोरखेळ वाटतोय का मुलींना? त्याचे परिणाम बघतेस ना तू काय झाले ते. आपण या बाबतीत काही बोलायलाच नको. इथे आपली पोरगी कधी काय कसं वागेल ह्याचा तरी काही नेम आहे का? आकाश, तू आणि साक्षी जरा पमाच्या घरी जाऊन या ना. जरा जाऊन बघ पोरी तिथे गेल्या आहेत का. हा, आणि सांभाळ जरा त्यांना. हो, तू काळजी घ्या. नीट जा. येतो बघ. मॅम मॅम काहीतरी खाऊन घ्या ना. तुमच्यासाठी मी स्मूदी सांगू? स्मूदी नाहीतर मग सँडविच सांगू? नाहीतर मग एक काम करते, चिया पुडिंग सांगते. चिया पुडिंग. हा, नको, मला कुठलं जेवण गोड लागणार आहे का? मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ना मस्त झणझणीत मिसळ खा. हा, नको, मला काही नकोय खायला, प्लीज. असं काय करता मॅम? खा ना थोडंसं काहीतरी प्लीज. बिंदू, मला खायचं नाहीये, प्लीज जा तू, प्लीज. ठीक आहे. काय त्या पोराचं नाव? खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वाल्यांचे धाकटे सुपुत्र गौतम खानोलकर. तुमची मुलगी तर लग्न करायला निघाली होती त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये गौतम खानोलकर सोबत. बिझनेस टायकून जय खानोलकर कुठे आहेत विचारा त्यांना. माझ्याकडे स्वयं आले होते, माझ्यासोबत नेगोसिएशन करत होते. आसावरी सोबतचं लग्न तोड. माझ्या भावाचं आसावरीवर खूप प्रेम आहे. सगळ्यांना सांगतो आहे माझं आसावरीवर प्रेम. मला नकोय जेवायला. तुला आय नो तू रागवलेस माझ्यावर, पण किमान 2 घास खाऊन घे. बघ, सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, तब्येत बिघडेल तुझी. आमच्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतेस? 2 घास. आई, अगं